सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत, प्राणी प्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं? अहो राणेसाहेब, बोलताना इतकं तरी बरं बोलत जा की महाराष्ट्रातील जनतेला जगासमोर तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहेत हे सांगायची लाज वाटायला नको. म्हणजे किती बेभानपणे मीडियासमोर यायचं आणि काहीही बरगळायचं आणि लोक आपलं ऐकतील असं लोकांना गृहीत धरायचं. खरं तर कुंभमेळा, तपोवन, त्यातील झाडं कापणं, पर्यावरणाची रक्षा करणं आणि दुसरीकडे मुस्लिम, बकरा या दोन्ही विषयांचा कुठलाही संबंध नाही. पण नितेश राणे साहेबांनी हे जे काही वक्तव्य केलं त्याचा एकच उद्देश आहे की लोकांसमोर यायचं, धर्माच्या नावावर लोकांना भडकून द्यायचं आणि मग काहीतरी लोक सनातन धर्माच्या नावावर किंवा त्या संपूर्ण हिंदू धर्माच्या नावावर एकत्रित होतील आणि झाडं कापायला तयार होतील. मग डबल मीडियासमोर यायचं, सांगायचं की काही लोक तयार आहेत, काही लोक तयार नाही, त्यामुळं सनातन धर्माचा विचार करता आम्ही तपोवनातील झाडं कापणारच आहेत आणि अशा प्रकारचं एक राजकारण करायचं, धर्माच्या नावावरच भांडणं करून मतदानं घ्यायचं, मंत्री व्हायचं आणि आता पर्यावरणालाही जाती धर्माच्या नावावर विभागायचं. म्हणजे अत्यंत वाईट प्रवृत्तीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि हे सगळं कशासाठी करायचं तर दिल्लीत बसलेल्या आपल्या 2 मालकांना खुश करण्यासाठी आणि स्वतःच्या पाठीवर त्यांचा हात पडावा एवढ्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. उद्या जर वायू प्रदूषण झालं तर हेच राणेसाहेब स्वतःच्या घरामध्ये 10-10, 15-15 एअर फिल्टर लावतील, पण सर्वसामान्य गोरगरीब माणूस कुठे जाणार हा प्रश्न आहे. त्यामुळं सर्व नाशिककरांना माझे हात जोडून विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही तपोवनाचं रक्षण करताय त्याच ताकदीनं लढा. एकाही झाडाला सरकारला हात लावू देऊ नका, कारण तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच नाशिकमध्ये राहायचं आहे. त्यामुळं त्यांच्या भविष्याचा विचार करून कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटू नका. धन्यवाद.